बसणार आहे का? नाही. मग तिला वाटायला हवं ना की कोणीतरी तिच्या बाजूने आहे, निदान मी तरी तिची काळजी घेतोय, तरच ती लग्नाला तयार होईल. आणि कसं आहे, जर ती लग्नाला तयार नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तिचं लग्न करू शकणार नाही आहात तुम्ही. त्यामुळे हे लग्न तिच्या कन्सेंटनं झालंय असं पुढे जाऊन सुद्धा लोकांना वाटायला हवं ना. बरोबर आहे ना? त्यामुळे मला बरोबर कळतंय मी काय करतोय ते. त्यामुळे तुम्ही लग्नाची तयारी करा. स्वानंदीचा होकार मिळवण्याची जबाबदारी माझी. बेस्ट. स्वानंदी लग्नाला तयार होणारच. बेबी, झालं तुझं समाधान? होतंय मनासारखं? चला दुष्यंत, ऑल द बेस्ट. यापुढे मणी सरांनी माझ्या गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र आणि त्यांच्या नावाचं कुंकू लावावं की नाही, तो अधिकार मला आहे की नाहीये? अगदी बरोबर विचार करतेस. स्वानंदी, ते मंगळसूत्र काढून टाक. स्वानंदी, आता नॉर्मल हो जरा. तयार झालीयस ना लग्नाला, मग तो आनंद दिसू देत ना चेहऱ्यावर. हे बघ, दुष्यंत अंडरस्टँडिंग आहे. तो काही बोलत नाही, तुला जास्त पुश करत नाहीये, म्हणून त्याला ग्रँटेड घेऊ नको सगळं. एक नवरा म्हणून त्याच्याही काहीतरी बेसिक अपेक्षा असतीलच ना. तू पास्ट विसरून त्याला ऍक्सेप्ट करावं, खुश राहावं, ते चेहऱ्यावर दिसावं तुझ्या, या साध्या अपेक्षा असतील ग त्याच्या. आणि आम्हालाही तेच वाटतंय. स्वानंदी, तुझं नशीब चांगलंय म्हणून एवढी 7-8 महिन्याची गरोदर असताना तो मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार झालाय. तुमच्या पार्टीत जे काही झालं त्यातनं बाळ जन्माला येतंय. ह्याची जबाबदारी घ्यायला तो 7 समुद्र पार करून आलाय. स्वानंदी, तुला कळतंय का? दुष्यंत खूप चांगला मुलगा आहे. अगं, थोडं चेहऱ्यावर हसू तर दाखव. म्हणजे दुष्यंतसाठी तरी. हे बघ, इथून दुष्यंत मागे हटला तर ना मणी ना दुष्यंत अशी अवस्था होईल तुझी. मणी सर कुठे गेले काय माहिती? अगं वेडी, शुद्धीत ये जरा. मणी सर काय करतेस? दुष्यंतशी लग्न होतं ना तुझं, मग मणी सरांचा जप कशाला करतेस? डिवोर्स देतेस ना त्याला. मणीचा नाद सोड आता. तो घरात राहिला काय बाहेर राहिला काय तुला काय फरक पडतोय? दुष्यंत बरोबर लग्न आहे तुझं. आता तुझं जरी दुसरं लग्न असलं तरी त्याचं पहिलंच लग्न आहे ना. म्हणून आपण 2-4 काहीतरी विधी करूया घरातल्या घरात. आता बघ, थोड्या वेळात साडीवाला येणार आहे. तू साड्या सिलेक्ट कर 2-4. हा, आणि संध्याकाळी मेहंदी काढायला ताई सुद्धा येणार आहे. अगदी बेस्ट होईल. आणि उद्या हळद. शुभस्य शीघ्रम. हे स्वानंदी, तुझं मेहंदी हळद सगळं होत आहे. हा, अगं गप्प काय अशी, बोल काहीतरी. स्वानंदी, घुम्यासारखी बसू नकोस. मंगळसूत्र काढ आता. ते मंगळसूत्र काढ.
ए चला लवकर, आपल्याला बँड्राला जायचंय. संचालकला मनी साहेब तुम्ही एवढ्या दिवसांनी? मी चहा सांगतो. काय रे, काय झालंय? काय नाही म्हणे भाऊ, ते सोनंदी मॅडम दुष्यंत सोबत लग्न करणार आहे अशी खबर मिळाली, म्हणजे साहेबांकडूनच. आणि त्यांचं असं सांगणं आलं की बंगल्यावर जर लग्नासाठी काय मदतीला लागलं तर पोरं तयार ठेव. म्हणजे त्यांचा कॉल आला होता मला. बर, मग काय म्हणे भाऊ, पोरांची जाम सटकली. असं वागायला नाही पाहिजे होतं त्यांनी. ज्यावेळेस त्यांना गरज होती त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिला. हा मग बरोबर आहे ना. सुजित भाऊ ऐनवेळी लग्नातून निघून गेले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं ना, ते पण त्या प्रेग्नेंट असताना. आणि तो कोण कुठला दुष्यंत त्या बाळाचा बाप म्हणून समोर आलाय. त्या तुम्हाला टाकून त्याच्याशी लग्नाला उभा राहिल्या. तुमच्या चांगल्या वागण्याचं हे फळ देतात का? या अशा पोरींना जाम चालू असतात बघा. आता तो अमेरिकेतला मुलगा भेटल्यावर तुम्हाला कळती, उद्या अजून कोण त्याच्यापेक्षा मोठा भेटला की त्याला कळती. तू बघ, मनीभाऊला धोका देऊन तिचं कधीच चांगलं होणार नाही. देव बघत असतो, भोगल तिच्या कर्माची फळ. ते बस करा रे, काही माहित नसताना बडबड करताय तुम्ही दोघं. हे बघा, स्वानंदीबद्दल अजिबात वाईट बोलायचं नाही. बायको आहे ती माझी. अहो पण मनी भाऊ, तुमचा तर डिवोर्स झालाय ना. ओके, जाऊ दे रे. बायको सोडून गेल्यावर माणूस असंच नाराज असतो. एवढं मनाव घेऊ नका त्यांचं. हा चल. या साड्या छानच आहेत, पण आणखी काही ऑप्शन्स दाखवा ना. हो. ताई, ही साडी बघा. हा कलर खूप छान दिसेल तुमच्यावर. आणि हिचा पदर बघा, खूप भारी आहे ना. आणि ह्याच्यावर असलेले डिझाईन, ताई मुंबईत शोधून सुद्धा तुम्हाला ही साडी सापडणार नाही. हो ना. आनंदी बघ ग, पटोला सिल्क आहे वाटतं. हो हो हो. मॅडम, सरपोतदार साहेबांच्या घरातलं लग्न वाटत नाहीये. नाही म्हणजे सगळं वातावरण अगदी थंड थंड आहे ना, म्हणून. आता नवरीच थंड आहे तर आम्ही काय नाचू? बघताय ना, तसे सरपोतदारांच्या घरातल्या शेवटचं लग्न आहे. मग आमच्या नातवंडांची होतील काय ग संचिता? हो. साड्यांचं शॉपिंग चाललंय वाटतं. वा वा वा. स्वानंदी, तुला जी साडी आवडते ना ती घे तू. आणि हो, पैशाची अजिबात चिंता करू नकोस.